आपल्याला पाहायला मिळतं आणि खरं तर प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणात पाहायला मिळेल. मैत्रीपूर्ण संबंध असतात, पण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आपण प्रतिस्पर्धी असतो, समोरच्या फलंदाजाने दोन मोठे फटके खेळल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आलेली विकेट आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन, हुम्सा 11 ला पहिला धक्का. इलेव्हनचा बॅटिंग ऑर्डर मधला महत्वपूर्ण फलंदाज आहे. सुरुवात त्याने दमदार केली होती, षटकार त्याचा बॅट मधून आला होता, चौकार आला होता, मात्र या क्षणाला गोलंदाजाचं कमबॅक फार गरजेचं होतं आणि रोहनने ते करून दाखवलं. कॅच आउट झाले. 10 ला पहिला धक्का बसतो हुम्सा 11 ला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत जगदीश. आघाडीची जोडी आपण निखिल आणि मनोज या दोन सलामीवीरांना बघितलेलं. मनोज अजूनही तुम्हाला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात, जे सिनियर प्लेयर आहेत त्या टीमचे. दोघांकडून फार अपेक्षा होत्या. निखिलने ठोस सुरुवात केली, पण त्याची विकेट पडलेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय जगदीश. पॉपअप प्ले सुरू आहे डीप मध्ये. काऊ फेस लाईक फिल्डर अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर आणि तुम्हाला एक लॉंग ऑनला फिल्डर पाहायला मिळेल. रोहन तयार, राईट मोद विकेट. ओ मिस टाइम आहे, कवरचा फिल्डर. ओ इथे कॅच आणि फलंदाज बाद. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती पहिले 2 फटके आणि त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती लागोपाठचे 2 विकेट. गोलंदाज रोहनचं कमबॅक. भार्गवी 11 संघ मालक आदरणीय संदीपजी बनोटे साहेब उद्योगपती यांच्या ठिकाणी आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती आसन ग्रहण करा. सिद्धिविनायक क्रिकेट संघ काराव आयोजित काराव प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज काराव गावाला एकत्रित करण्याचं काम हा खेळ करतो. बऱ्याच वेळेला आपण बघतो की प्रत्येक गावामध्ये राजकीय मतभेद असतात. बऱ्याच वेळेला काही गोष्टी अशा असतात की जिथे एका व्यासपीठावरती या सर्व मंडळींना आपण बघत नाही, पण क्रिकेट असा खेळ आहे, प्रीमियर लीगच्या माध्यमातून गावाला एकत्रित करण्याचं काम करण्यात येतं आणि मी सिद्धिविनायक क्रिकेट संघ कारावचं आभार व्यक्त करेन. 4थ्या पर्वामध्ये काराव प्रीमियर लीग हॅमर करण्याचा प्रयत्न, मिस टाइम. ओ विकेट, हॅट्रिक, फलंदाज बाद. 10 ला तिसरा धक्का हुम्सा 11 ला. सध्या तरी शर्यतींच्या गाण्यांमध्ये बरीचशी प्रसिद्धी मिळवलेली आणि हे गाणं देखील त्यांचं तुम्ही ऐकलं. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये रोहन बनोटेचा बोलबाला. हॅट्रिक कंप्लीट केली. ओ फोर ट्रिक, क्लीन बोल्ड, बॅट आणि पायाच्या मधून थेट यस्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. 10 वरती धाव फलक थांबलंय तर 4था मोठा धक्का दिला रोहन बनोटेने हुम्सा 11 ला.